ठाणे महापालिकेनं पाणी देयकं थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाईस सुरुवात केली आहे. डिसेंबर महिन्यात पालिका क्षेत्रात 2606 नळ जोडण्या खंडित केल्या असून 411 मीटर पंप जप्त केलेत. तसंच 73 पंप रूम सील करण्यात आलेत. 2330 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्यात. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा ही शहरं येतात. पालिकेची पाणीपुरवठा देयकांची रक्कम सुमारे 225 कोटी रुपये, त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची देयक रक्कम ही 148 कोटी रुपये. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाणी देयकाची थकबाकी भरणं टाळणाऱ्यांची नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केली. त्यानुसार डिसेंबर महिन्यात पालिका क्षेत्रात 2606 नळ जोडण्या खंडित केल्या असून 411 मोटर पंप जप्त केलेत. तसंच 73 पंप रूम सील करण्यात आलेत. पाणी देयकाच्या साप्ताहिक वसुलीचं लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुली अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार पाणी देयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी पालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणं, मीटर पंप जप्त करणं, मीटर कक्ष सील करण्यात येत आहेत. तसंच पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत. विभागानं एप्रिल ते डिसेंबर या काळात 77.98 कोटी रुपयांची देयकं वसूल केली. तर पाणीपुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात 21.85 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.